अंजलीताई, ऐकलं तुम्ही हे सगळं. आपण सातत्याने बोलतोय, वेगवेगळ्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुद्धा बोललोय. आज ही माऊली 21 महिने झाले न्यायाची भीक मागते. नाही नाही न्याय मिळू शकत तिला. नाही तिच्या बाजूने कोणी उभं राहू शकत, तिच्यासाठी मोर्चे नाहीत निघू शकत, आणि पोलीस सुद्धा तिला न्याय देऊ शकत नाहीत. याला काय म्हणायचं? याला म्हणतात राजकीय दबाव, याला म्हणतात क्रूरता. आणि जी कराड सारखी माणसं, गोट्या गित्ते सारखी माणसं सर्रास करतात, सर्रास. खर तर या गोट्या गित्तेचं नाव विलास पहिल्या दिवशीपासून, म्हणजे मी 28 तारखेला बीडला पोहोचले होते. हम्म. पहिल्या माझ्या पत्रकार परिषदेपासून मी म्हणते की हा गोट्या, बाकी सगळं ठीक आहे, हा गोट्या गित्ते जो आहे त्याला अटक करा, अटक करा, अटक करा. आणि तेव्हा तो तिथे अगदी सर्रासपणे फिरत होता. खरं तर हे पोलिसांना, म्हणजे नवनीत कावतना सुद्धा तुम्ही विचारा, हा. त्यांना त्याचे सगळे फोटो पाठवलेत, त्यांना सगळे डिटेल्स पाठवलेत. आता ह्या एवढ्या एवढ्या FIRs आहेत वाल्मिक कराडच्या. हम्म. आणि ह्या सगळ्या डिटेल्स, गोट्या गित्तेचे सगळे फोटोज, सगळे त्यांनी, म्हणजे एक एक फोटो ना इतका काटा आणणारे आहेत. आणि जेव्हा आम्ही बीडला गेलो होतो तिथे मी, महिलांनी मला सांगितलं होतं, अगदी आक्रोश करून सांगितलं होतं की हा घरात घुसतो, हम्म. पोरींना उचलतो आणि परत वापरून तिथे घरात फेकून देतो. हम्म. आणि आज तर आता हे जे बांगरांचं ऐकलं की ते, म्हणजे मला तर ते बोलवत पण नाही, पण असं वाटतं की काय ही माणसं, यांना माणसं कशी म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर नाही. मी सातत्याने नवनीत सरांबरोबर याचा फॉलोअप घेत होते. ज्या दिवशी मकोका लागला त्या दिवशी ते मला म्हणाले की आता ते फरार झाले. त्याच्या आधीपासून मी त्यांना सांगत होते की तुम्ही याचा ट्रॅक ठेवा. तर ते म्हणाले ते आता फरार आहेत. तर मला तिथून बीडहून जी माहिती येत होती, कंटिन्युअस, मी सगळे तुम्हाला व्हॉट्सअप मेसेजेस दाखवते. म्हणजे सिरीज आहे, सिरीज. त्याच्यात मी त्यांना प्रत्येक ठिकाणची, ते ओरिसाला गेले, ते पुण्याला गेले, आज इथे गेलेत, आज तिथे गेलेत. मला जी माहिती येत होती ती मी पोलिसांकडे देत होती. एवढंच नाही, एक पोलीस अधिकारी आहे, तो सर्रासपणे त्यांच्याबरोबर परळीमध्ये फिरत होता. हम्म. पोलीस अधिकारी गळ्यात गळे घालून फिरत होता. त्याचं नाव आणि नंबर देखील मी SP नवनीत कावत यांच्याकडे पाठवलं. पण ते मला म्हणतात की नाही नाही, तुमची माहिती चुकीची आहे. हा हा पोलीस अधिकारी आहे, हा त्यांच्याबरोबर फिरू शकत नाही. आता मला त्यांचं नाव नाही घेता येणार, नाही तर मी चॅनलवर खरं तर नाव घेतलं असतं. पण इतकं तिथे सगळं खालचं, मी तुम्हाला सांगते ना, पूर्णपणे कॉम्प्रोमाइज्ड आहे तिथलं पोलीस फोर्स. म्हणूनच याचा आजपर्यंत छडा लागला नाही. हा. आणि याचे जे फोटो माझ्यापर्यंत आले होते, अक्षरशः त्या दिवशी रात्री झोप लागली नाही. मी जे आपला जो एक व्हॉट्सअप ग्रुप आहे सगळ्या मीडियाच्या लोकांना, त्याच्यात मी ते टाकले. पण पाहवत नाही, पावत इतक्या नाही ताई, मी दाखवू शकत क्रूरपणे नाही, या त्यांनी. महाराष्ट्राला दाखवू नाही शकत दाखवू नाही. शकत आपण, नाही दाखवू नाही शकत दाखवू आहे. शकत. आणि कदाचित प्रेक्षकांना कळेल जेव्हा हे हे महाराष्ट्र बघेल ना हे सगळं. महाराष्ट्राच्या सुद्धा प्रत्येकाच्या मनात हीच भावना असेल, जी चीड, संताप आज आपली आहे. नवनीत कावत सर, मला वाटतं की हा कार्यक्रम ते बघत असतील ना, तुमच्या नाकावर टिच्चून इथला गावगुंड एक, तो गोट्या गित्ते कोणतरी काय कारनामे करतो एकदा बघा. 2 व्हिडिओ विलास, दाखवतोय. एकच मिनिट हा विलास. हा ताई. एकच मुद्दा मला मुद्दाम मांडायचा आहे. हा. हाच गोट्या गित्ते, आणि त्याचा व्हिडिओ देखील आहे, तो पण मी तुमच्या चॅनलला पाठवते. हा गोट्या गित्ते ज्या दिवशी कराडला अटक झाली आणि त्याला कोर्टाकडे नेत होते, पोलिसांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेला गोट्या गित्ते. आणि त्याचे कराड बरोबरचे असंख्य फोटो काय, कोयत्या बरोबरचे फोटो काय, हे सगळे जर महाराष्ट्राने बघितले ना, तर नाही ते दाखवूया, संताप होईल. दाखवूया. नवनीत कावत मी सर, खूप आशेनं महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. बीडमध्ये तुम्हाला खूप मोठं टास्क देऊन हे केलेलं आहे. हा ताई, तुम्ही दाखवा हा पहिल्यांदा. गोट्या फुल गित्ते, स्क्रीन करा प्लीज. ताई फोटो हा दाखवतायत. गोट्या गुत्ते, हा गोट्या गित्ते. आणि याचे असंख्य फोटो, याचे कराड बरोबरचे फोटो सुद्धा मी पाठवलेत. एकच मिनिट द्या मला. हे सगळे फोटो मी नवनीत कावत सरांकडे पाठवलेत. पण खरंच वाटतंय की याच्यावर जर कारवाई होत नसेल. हा बघा, ठीक आहे त्याचं ताई, झूम मी काय नीट होत व्हिडिओ नाहीये. दाखवतो. मी काय व्हिडिओ दाखवतो. हा. महाराष्ट्राला आणि काय मी तो व्हिडिओ व्हिडिओ दाखवूया. मुद्दाम तुम्हाला पाठवते. प्लीज त्याच्या ताई. पुढच्या सेटवर बसून. हा 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 ताई, मी व्हिडिओ दाखवतो काय. बघा नवनीत सर,
एसपींना, राज्याच्या गृहमंत्रालयाला सगळ्यांनी हे व्हिडिओ बघितलं पाहिजे. हा गोट्या गीते बंदूक काढून स्वतःचे व्हिडिओ व्हायरल करतोय. दहशत पसरवायची या महाराष्ट्रामध्ये त्याला दाखवायचं मी किती मोठा दादा आहे, मी किती मोठा गुंड आहे, मी कोण, तुर्रम खान कोण आहे तो दाखवायचं त्याला. बघा, पोलिसांच्या नाकावर टिचून मोकाट फिरतोय, मोकाट महाराष्ट्रामध्ये. दुसरा व्हिडिओ बघा. हा गोट्या गीते, नाम सत्य है. ऑडिओ ऐका, ऑडिओ. राम नाम सत्य है. राम नाम सत्य है म्हणत नैवेद्य ठेवून एखाद्याच्या घरासमोर धमकी देण्याची. हे कुठलं राज्य आहे? हे महाराष्ट्र आहे. कोणी बघताय का या महाराष्ट्रामध्ये हे सगळं? कोण आहेत ही अशी लोक जी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करतायत आणि मोकाट फिरतायत? अतिशय संतापजनक ही सगळी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीनं 21 महिन्यानंतर एक माऊली म्हणते मला न्याय द्या. तिला सगळ्या इथपर्यंत जावं लागतंय. नवनाथ